हाय हॅलो नमस्ते. सिम्पली माय डेज या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. वैशांत तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्सायटेड दिसत असेल तर आम्ही घरीच दहीहंडी फोडणार होतो. त्यासाठी तयारी चालू होती आणि ती दहीहंडी 12व्या फ्लोअरला म्हणजे आत्तूच्या घरी फोडायची होती. त्यामुळे वैशू एवढा एक्सायटेड दिसत होता. येस, तर आम्ही लिफ्टमधून निघालो आहोत. दीदू माझी खेळत होती आत्तूबरोबर. आतू तिला खेळत होते. आम्ही घरी पोचलो. घरी आतूने लावली होती गाणी. वैशांची चालली होती मस्ती बाहेर. बलून फोडायचे होते त्याला आणि पप्पाची आणि त्याची मस्ती चालू होती ॲक्च्युली. येस, इकडे दहीहंडीची तयारी चालू होती. हंडी बांधायची. बाल्कनीमध्ये हंडी बांधणार होतो आम्ही. इथून गावावरून आणलेल्या शेंगा वाळत ठेवलेल्या होत्या. त्याच्याबरोबर बरंच बाल्कनीमध्ये झाडं लावलेली आहेत. इकडे पप्पा आणि वैशांत यांचं हंडी कशी बांधायची याच्यावर विचार चालू होता ॲक्च्युली. आणि त्याच्यावर प्रयत्न करत होते आपण अशी बांधूया. त्यानंतर आत्तू म्हणजे थांब तुला तयार करते पहिला. मग आत्तू आली, तयार करू लागली. तयारी चालू होती. इकडे हंडीची तयारी चालू होती. इकडे आत्तू ड्रेस घालायची तयारी चालू होती. आत्तूला मग सांगत होता माझा मोरपीस पडला ॲक्च्युली तो. आणि माझी बासुरी पण हरवली आहे स्कूलमध्ये. तर आत्तूने नवीन शोधून आणली. सीता हंडीची तयारी झालेली आहे. आणि आता पुढे बघूयात आपण काय होतं ॲक्च्युली. वैशांत एक्सायटेड खूपच होता. कुठे बांधू, कसं बांधूया आपण, हा विचार करायचं चालू होतं त्याचं. त्याच्या हातात त्याला पिचकारी सापडली तेवढ्यात. तो पिचकारी बरोबर खेळायला गेला. इकडे पप्पांचं चालूच होतं अजून, हंडी कशी बांधायची. येस, आत्तूने तयारी केली हंडीची. त्याच्यामध्ये दही, दूध, फुलं वगैरे टाकून तयारी चालू केली आणि ती वर बांधायचं. इकडे पप्पा शेंगा सारून ठेवत आहेत कारण फुटल्यावर त्यात पाणी जाऊ नये म्हणून. खूप कष्टाने ती हंडी बांधायची चालू होती. इकडे वैशांत, आत्तू, वैशांत आणि पप्पा तिघांचं काम चालू होतं. मम्मीने तेवढं दही आणून टाकलं त्याच्यामध्ये चम्मचभर. कोण फोडणार आहे विचारलं तर मी फोडणार आहे म्हणतो वैशांत. अशा प्रकारे खूपच कष्ट चालले होते. खूपच प्रयत्न चालू होते अशी दहीहंडी बांधायची बाल्कनीमध्ये. इकडं दिदूची तयारी मी केली. दिदू माझी आपली गळ्यात घातलेलं ते चुकत बसली होती. पप्पाने व्हिडिओ काढताना ते खेळत होती त्यांच्याबरोबर. तिचं खायचं चाललं होतं एका साईडला. खूप छान खेळत होती ती आणि खूप छान तयार झाली होती. आता रात्रीचे 10:30-11 वाजले असतील तरी पण ती फ्रेश होती कारण झोप काढून उठलेली. गाणी चालू होती टी व्हीवरती, ते ऐकत आपली शांत बसली होती ती. मी तिला का तोंडात घालू नको सांगत होती पण ते काय ऐकायला तयारच नव्हते ॲक्च्युली. कारण 6 महिन्याचं माइलस्टोनच आहे ॲक्च्युली प्रत्येक गोष्ट तोंडात घालणे. येस, फायनली इकडे हंडी बांधून झालेली होती.
त्याच्यामध्ये सगळं फुलं दही वगैरे सगळं ॲड केलेलं होतं. माझी दिदू देखील रेडी होती. खूप छान खेळत होती ती. ड्रेस तिला खूप आवडला होता. तो एन्जॉय करत होती त्या ड्रेसमध्ये. अशा प्रकारे आम्ही खूप छान तयारी करून आता हंडी फोडायची तयारी चालू केली. ती बघू शकताय, बाबा तिला घेत आहेत, खेळवत आहेत. आत्तू देखील आहे, खेळवत आहे. वैशांत हंडी फोडण्यासाठी गेला. चला चला म्हणतोय सगळ्यांना, चला चला फोडूयात हंडी. येस, हंडी फोडण्यासाठी एवढा एक्सायटेड होता. दिदू पण आली. दिदू पण माझी एक्सायटेड दिसत होती. काय हे नवीन. आम्ही त्या दोघांना समजवत होतो. वैशूला तर खूप समजावं लागत होतं. अरे हंडी लागेल दिदूला, हंडी लागेल, शांत बस. दोघंजणी खूप छान एक्सायटेड होते फोडण्यासाठी हंडी. दिदूला आतू खेळवत होते. हंडी फोडायचं कसं, तिची ओढणी राहिली होती, ती ओढणी बरोबर खेळत होती. मस्त मी व्हिडिओ केला त्याचा, फोटो घेतले. ती बाबाबरोबर खेळत होती. दोन लहान मुलं असली घरात खूप वातावरण खूप छान असतं. हे तुम्ही देखील अनुभवत असाल तुमच्या घरी बच्चू असतील तरी. नंतर हार घातला आम्ही त्या हंडीला आणि फायनली आता फोडायचे आहे. वैशांतने नारळ हातात घेतला, पहिला दिदूला हातात दिला आणि मग म्हणलं फोडूया थांब. तिला हवंच होतं ते नारळ, कधी देत आहेत माझ्या हातामध्ये ते बघत होती ॲक्च्युली. आत्तो आणि दिदूचा कार्यक्रम भारी असतो. आत्तो प्रत्येक गोष्टीत एक्सायटेड असते. चला आता वैशांत रेडी झालं ते हंडी फोडण्यासाठी. थांब म्हणतोय, थांब फोडतो मी. चालू झालं त्याचं फोडणं. अशी दहीहंडी पहिल्यांदाच इतिहासात पहिल्यांदा फोडली असेल. आम्ही सांगतोय त्याला, अरे पकडून फोड पकडून, पण तो काय ऐकायला तयार. फायनली नारळ पण फुटला आणि हंडी पण फुटली. सगळं ओला झाला होता तो. अशा प्रकारे दहीहंडी झाली.